गुड मॉर्निंग स्टुडंट. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी ओमप्रकाश ढोरे. आज जो टॉपिक आहे आपल्याकडे इंट्रोडक्शन्स ऑफ द ॲनालिटिकल केमिस्ट्री. आणि इंट्रोडक्शन्स ऑफ द ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण आजचा जो टॉपिक आहे तो आहे स्टॅच्यूमेट्रिक प्रॉब्लेम. द स्टॅच्यूमेट्रिक प्रॉब्लेम द बेस ऑन दी कॅल्क्युलेट द केमिकल इक्वेशन. दिस केमिकल इक्वेशन शुड बी बॅलन्स. ठीक आहे. जे काही आपण केमिकल इक्वेशन करतो त्या केमिकल इक्वेशनमध्ये रिॲक्टंट साईड अँड इक्वल reactant side and the product side should be equal, and this is called as the stoichiometric problem. And this stoichiometric problem, the numerical problem, first numerical problem is to calculate the mass of the carbon dioxide and the water to form on the complete combustions of 24 grams of the methane. आता याच्यामध्ये हा जो प्रॉब्लेम्स आहे या प्रॉब्लेम मध्ये गिवन मध्ये जसं काय दिलेलं आहे की कॅल्क्युलेट दी मास ऑफ कार्बन डायऑक्साइड. कुणाचं मास काढायचं आहे? कार्बन डायऑक्साइडचं मास काढायचं आहे. अँड वॉटर, कुणाचं मास? वॉटरचं मास. अँड फॉर्म ऑन कम्प्लीट कंबशन्स ऑफ 24 ग्रॅम्स ऑफ मिथेन. ठीक आहे. कोणतं म्हटलेलं आहे? 24 ग्रॅम्स ऑफ मिथेन गॅस. म्हणजे 24 ग्रॅम्स मिथेन गॅसला जाळल्यानंतर कार्बन डायऑक्साइड गॅसचं किती मास आपल्याला मिळेल आणि वॉटर किती मास त्या ठिकाणी प्रेझेंट असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जसं की फर्स्ट द राईट द इक्वेशन्स फॉर द कंबशन्स ऑफ द मिथेन. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी बॅलन्स द केमिकल इक्वेशन, बॅलन्स केमिकल इक्वेशन, केमिकल इक्वेशन्स. आता या ठिकाणी बॅलन्स केमिकल इक्वेशन, कुणाचं इक्वेशन आपल्याला बॅलन्स करायचं आहे? तर फर्स्ट म्हटलेलं आहे की मिथेन गॅस आहे CH4 गॅस अँड दिस CH4 गॅस इज द कम्प्लीट कंबशन. आता कंबशन करायचं असेल कुणाला? मिथेन गॅसला जर जाळायचं असेल तर कुणाच्या प्रेझेन्स मध्ये जाळतो आपण? ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये. अँड टू गिव्ह द प्रोडक्ट इज द कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर. ठीक आहे. काय म्हणतो आपल्याला या ठिकाणी? कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. आता रिएक्शन्स ही बॅलन्स करायची आहे. रिएक्शन बॅलन्स करायची असेल तर त्याच्यामध्ये CH4 and then next is the additions of the oxygen and then CO2 plus H2. This is the chemical reaction and the stoichiometric problem. This stoichiometric problem, the reactant side and the product side should be equal. आता तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की रिएक्टंट साइड मध्ये कार्बन एक आहे, त्याच्यानंतर प्रोडक्ट साइड मध्ये सुद्धा 1 कार्बन ॲटम्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हायड्रोजन इज द 4 and the hydrogen is the 2. That is twice times of the H2. ठीक आहे. किती टाइम्स घेऊ मग मी? twice times of H2. and next is the oxygen atom, the twice times of the O2 and the twice times of the O2 is the 4 times of the oxygen atom is the present in the product side, but in the reactant side is the twice times of the O2 and then the twice O2 and to use the 4 times of the O2 in the reactant side and then the reactant side and the product side should be equal. And next the calculate the masses of the first the methane molecules and methane molecules atomic mass दिलेला आहे 20. किती दिलेला आपल्याला? 20. means the 12 plus next is the 4 multiplied by hydrogen. hydrogen या ठिकाणी हायड्रोजनचा atomic mass किती आहे? 1 and then is equal to 12 plus 4 is equal to 16. या ठिकाणी कशामध्ये घेतो आता? मास ऑफ मिथेन तर आपण ग्रॅम मध्ये घेऊ. ठीक आहे. तर 16 ग्रॅम. नेक्स्ट इज द 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय ऑक्सिजन. म्हणून या ठिकाणी 2 मल्टिप्लाय बाय in the bracket 2 multiply by next is the oxygen is the atomic mass is the 16 and then next is the 2 multiply by 16 is equal to 32 and multiply by 2 is equal to त्याच्यामध्ये 32 फर्स्ट आपल्याला किती येणार? 32 मल्टिप्लाय बाय 2 सोडून 32 आणि त्याच्यानंतर नेक्स्ट इज द मल्टिप्लाय बाय 2 इज द 64. ठीक आहे. किती येणार या ठिकाणी? 64 grams of O2. next is the carbon dioxide and carbon dioxide is the 12 plus 2 multiplied by 16 and then 12 32 and plus 12 is equal to 44 grams of the carbon dioxide. next is the 2 multiplied by next is the 2 multiplied by 1. ठीक है. in the bracket 2 multiplied by 1 plus oxygen is the 16 and then is the 18 multiplied by 2 is equal to 36. ठीक
ठीक आहे. तर या ठिकाणी किती मिळालेलं आपल्याला, वॉटर इज द 36 ग्रॅम. म्हणजे आपण काय केलं की 16 ग्रॅम्स ऑफ मिथेन आहे, 16 ग्रॅम मिथेनला जाळल्यानंतर कुणाच्या प्रेझेन्स मध्ये, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जाळल्यानंतर 16 ग्रॅम मिथेन कंबशन केल्यानंतर रिॲक्शन नुसार आपल्याला 44 ग्रॅम्स काय मिळत आहे, कार्बन डायऑक्साइड मिळत आहे. आणि किती मिळत आहे, 36 ग्रॅम्स ऑफ दी वॉटर. ठीक आहे. म्हणजे कंप्लीट कंबशन ऑफ दी 16 ग्रॅम्स ऑफ दी 16 grams of the methane completely combustion to use the 44 grams of the carbon dioxide and the 36 grams of the काय मिळत आहे, water. And then the question is the complete combustion of the 24 grams of methane. मग 24 grams of methane ला जाळल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला किती ग्रॅम कार्बन डायऑक्साइड मिळेल आणि किती ग्रॅम वॉटर मिळेल, समजलं. म्हणून या ठिकाणी नेक्स्ट द क्वेश्चन इज 16 grams of methane combustion. ठीक आहे. त्याला काय करत आहोत आपण, combustion to gives किती मिळत आहे आपल्याला, to gives 44 grams of CO2. and then किती मिळत, आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे, then the 24 grams of methane. ठीक आहे. 24 grams of methane, मिथेनचा फॉर्म्युला लिहितो सरळ. 24 grams मिथेन जाळल्यानंतर किती मिळेल, तर 24 grams of the methane इज इक्वल टू, आता 24 ग्रॅम आपण घेत आहोत म्हणजे किती घ्यावं लागेल, 24 ग्रॅम डिवायडेड बाय किती मध्ये आपण 16 ग्रॅम जाळलं तर किती होतं, 16 ग्रॅम मल्टिप्लाय बाय किती मिळत होतं आपल्याला, 44. and then 44 इज इक्वल टू, बघा या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला या ठिकाणी 2 चा आपण व्हॅल्यू देऊ शकतो, जसं की या ठिकाणी 8 गुणे 16 आणि त्याच्यानंतर नेक्स्ट इज द 22 8 एक 8 आणि 8 त्रिकल 24. ठीक आहे. 8 त्रिकल 24 आणि त्याच्यानंतर 3 मल्टिप्लाय बाय 24 इज इक्वल टू 66. ठीक आहे. किती मिळत आहे या ठिकाणी, 66 ग्रॅम्स ऑफ काय मिळेल या ठिकाणी, CO2. किती मिळतो या ठिकाणी, 66 ग्रॅम्स ऑफ CO2. तर अशा प्रकारे या ठिकाणी की 24 ग्रॅम्स ऑफ दी मिथेन कंप्लीटली कंबशन टू गिव्स किती मिळेल आपल्याला, 66 ग्रॅम्स ऑफ दी कार्बन डायऑक्साइड मिळेल. आता सेम प्रॉब्लेम, आता या ठिकाणी पुन्हा 16 ग्रॅम्स ऑफ दी मिथेन कंबशन टू गिव्स. ठीक आहे. आता या ठिकाणी मी दुसऱ्या साईडला लिहितो. ठीक आहे. काय लिहायचं आहे तुम्हाला, 16 ग्रॅम्स ऑफ मिथेन ला काय करत आहोत आपण, कंबशन and to gives किती वॉटर मिळेल आपल्याला या ठिकाणी, 36 ग्रॅम्स ऑफ H2. वॉटर किती मिळत आहे, 36 ग्रॅम. आता याच्यामध्ये 24 ग्रॅम्स ऑफ मिथेन. आता 24 ग्रॅम्स मिथेन जाळल्यानंतर किती मिळेल, तर इथं किती घ्यावं लागेल आपल्याला, 24 डिवायडेड बाय 36 मल्टिप्लाय बाय नेक्स्ट किती 16 मल्टिप्लाय बाय 36 इज इक्वल टू किती मिळतो. आता या ठिकाणी बघा नेक्स्ट पुन्हा या ठिकाणी 2 चा भाग देऊ शकतो आपण 8 आणि त्याच्यानंतर 18 दुने 36. ठीक आहे. पुन्हा 8 1 चा 8 आणि 8 3 चा 24 आणि 3 मल्टिप्लाय बाय 18 किती होतो 54. 18 त्रिकल 54. ठीक आहे. 54. तर अशा प्रकारे या ठिकाणी 54 ग्रॅम्स ऑफ वॉटर मिळेल. ठीक आहे. किती, तर बघा प्रॉब्लेम पुन्हा, द कॅल्क्युलेट द मास ऑफ द कार्बन डायऑक्साइड इन द वॉटर फॉर्म ऑन द कंप्लीट कंबशन ऑफ द 24 ग्रॅम्स ऑफ द मिथेन गॅस. त्यांचे ॲटॉमिक मासेस दिलेले आहे, कार्बन 12 U, हायड्रोजन इज द 1 U, ऑक्सिजन इज द 16 U अँड बॅलन्स. आता फर्स्ट याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेला होता की 24 ग्रॅम्स ऑफ मिथेनला कंबशन केल्यानंतर किती ग्रॅम आपल्याला काय मिळतो, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर मिळतो. त्याच्यासाठी आपल्याला गिवन रिएक्शन द्यावं लागेल. अगोदर रिएक्शन मध्ये लिहिलं की मिथेन आहे, मिथेन रिएक्ट विथ द ऑक्सिजन अँड टू गिव्ह द प्रोडक्ट इज द कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. अँड नेक्स्ट and the 12 plus 4 multiplied by 1 is equal to 16 grams of the methane. Next is the 2 multiplied by 2 is equal to 64 grams of the oxygen. Next is the carbon dioxide is the 44 gram.
वॉटर इज द 36 ग्रॅम. म्हणजे 16 ग्रॅम मिथेनला जर काय केलं, जर आपण कंबशन केलं तर 44 ग्रॅम्स ऑफ द कार्बन डायऑक्साइड अँड 36 ग्रॅम्स ऑफ द वॉटर मॉलिक्यूल आपल्याला मिळतो. And then the 16 grams of the methane combustion produce the 44 grams of the carbon dioxide, and next is the 24 grams of the methane is equal to 24 gram divided by 16 gram multiplied by 44, and then the last answer is the 66 grams of the carbon dioxide will be produced. Then the complete combustion of the 24 grams of the methane gas, and next in the 16 grams of the methane combustion produce the 36 grams of the water, and next the 24 grams of the methane is equal to 24 divided by 16 multiplied by 36. आणि याच्यामध्ये आता कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, 54 grams of the water molecule. ठीक आहे. तर then the 24 grams of the methane combustion in the presence of the oxygen to use the 56 grams of the water molecule. तर अशा प्रकारे हा आपला स्टोइचियोमेट्रिक प्रॉब्लेम होता ज्याच्यामध्ये कंबशन आपण केलेला आहे. सेकंड प्रॉब्लेम आपण बघू याच्यामध्ये डिकंपोजिशन. ठीक आहे. कशावरती, डिकंपोजिशन. आता डिकंपोजिशन रिएक्शन मध्ये बघा, डिकंपोजिशन रिएक्शन म्हणजे काय होते की जो कंपाऊंड्स आहे त्या कंपाऊंड्सचं आपण काय करतो, ब्रेकिंग करतो. ठीक आहे. त्याचं फ्रॅक्शन करतो आणि त्याला आपण म्हणतो डिकंपोजिशन रिएक्शन. आणि डिकंपोजिशन रिएक्शन मध्ये रिएक्टंट साइड अँड प्रोडक्ट साइड शुड बी इक्वल, बॅलन्स केमिकल इक्वेशन. म्हणून या ठिकाणी सुद्धा द हाऊ मच द कॅल्शियम ऑक्साइड विल बी प्रोड्यूस्ड इन बाय डिकंपोजिशन ऑफ 5 grams of the calcium carbonate. ठीक आहे. 5 ग्रॅम जो कॅल्शियम कार्बोनेट आहे त्याचं डिकंपोजिशन केल्यानंतर आपल्याला हाऊ मच म्हणजे किती ग्रॅम कॅल्शियम ऑक्साइड त्या ठिकाणी मिळेल हे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. जसं बॅलन्स केमिकल इक्वेशन म्हणजे आपण या ठिकाणी पुन्हा लिहू बॅलन्स केमिकल इक्वेशन. ठीक आहे. फर्स्ट आपल्याला केमिकल इक्वेशन लिहायचं. आता कोणतं घ्यायचं आहे, कॅल्शियम कार्बोनेट. अँड दिस इज द कॅल्शियम कार्बोनेट. दिस कॅल्शियम कार्बोनेट इज डिकंपोजिशन. डिकंपोजिशन करायचं त्याला हीटिंग करावं लागेल आणि त्याच्यामुळे हीटिंगचं साइन आपण त्या ठिकाणी लिहिलं. कॅल्शियम कार्बोनेट इज द कम्प्लीटली डिकंपोजिशन टू गिव्ह द प्रोडक्ट इज द कॅल्शियम ऑक्साइड प्लस काय मिळेल पुन्हा या ठिकाणी CO2 इज द कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे. आता ही रिएक्शन्स आहे ज्याच्यामध्ये बॅलन्स आहे का ते अगोदर आपल्याला बघून घ्यायचं आहे. Calcium carbonate in the decomposition means heating and to use the product is the calcium oxide plus carbon dioxide. ठीक आहे. याच्यामध्ये calcium oxide आहे. Calcium is the 1 times, next is the carbon is the 1 times, and next is the oxygen is the 3 times. 1 and 2 times is the 3 times in the reactant side and the product side element should be balanced and the balance the stoichiometric problem. This is the stoichiometric problem. And next in the calculate this masses and next is the calcium is the 40. ठीक आहे. याच्यामध्ये कॅल्शियम किती आहे, 40 प्लस कार्बन इज द 12 अँड मल्टिप्लाय बाय प्लस 3 मल्टिप्लाय बाय ऑक्सिजन इज द 16 अँड देन द टोटल इज इक्वल टू 100. ठीक आहे. त्याच्यामध्ये किती येतो, यांची टोटल सगळ्यांची जर बघितली तर 100 पाय. नेक्स्ट इज द कॅल्शियम इज द 20 प्लस ऑक्सिजन इज द 60 अँड देन द टोटल इज इक्वल टू या ठिकाणी सॉरी 40 प्लस 16 इज इक्वल टू 56. ठीक आहे. किती येत आहे या ठिकाणी 40 and then 56 पाय. And next is the carbon dioxide and the carbon dioxide next is the carbon is the 10 plus 2 multiplied by oxygen is equal to 16 and then the total is equal to 44 पाय. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये की कॅल्शियम कार्बोनेटचं जर डिकंपोजिशन जर केलं तर डिकंपोजिशन मध्ये आपल्याला 100 पार्ट जो आहे त्याला डिकंपोजिशन केल्यानंतर आपल्याला 56 पार्ट म्हणजे ग्रॅम मध्ये काय मिळत आहे आपल्याला, कॅल्शियम ऑक्साइड मिळत आहे. आता क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, हाऊ मच ऑफ द कॅल्शियम ऑक्साइड विल बी प्रोड्यूस्ड अँड डिकंपोजिशन ऑफ द 5 ग्रॅम्स ऑफ द कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे 5 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट इथं किती होता, 100 ग्रॅम्स ऑफ द कॅल्शियम कार्बोनेट होता. त्याच्यापासून आपल्याला 56 ग्रॅम्स ऑफ द कॅल्शियम ऑक्साइड मिळत आहे. and then the 5 grams of the calcium carbonate is the decomposition that how much of the calcium oxide will be produced. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला किती मिळेल. मग या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल hence then काय कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे. 100 grams of the calcium carbonate. त्यामुळे आपण या ठिकाणी 100 grams of calcium carbonate decompose. बघा त्याला काय करतो आपण, त्याला decomposition
डिकम्पोजिशन टू गिव्स किती मिळालं आपल्याला 56 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम ऑक्साईड. किती मिळालं आपल्याला 56 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम ऑक्साईड अँड देन 5 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे, 5 ग्रॅमचा कॅल्शियम कार्बोनेट जर घेतला त्याचं डिकम्पोजिशन जर केलं तर किती द्यावं लागेल आपल्याला. जसं की या ठिकाणी आपण घेतलेलं होतं 5 ग्रॅम डिवायडेड बाय किती आहे 100 ग्रॅम मल्टिप्लाय बाय 56 ग्रॅम and then the calculate this all the value. Next is the 5 ones of 5 and 5 20 next 20 and then 20 and त्याच्यानंतर या ठिकाणी आपण भाग जर दिला 20 and divided by 5.6. ठीक आहे, तर यांचं जर आपण डिवायडेशन जर केलं बघा याच्यामध्ये 5 मल्टिप्लाय बाय 56 आणि डिवायडेड बाय 100 आहे. तर सगळ्याचं कॅल्क्युलेशन जर बघितलं तर 56 ला जर आपण डिवायडेड केलं 2 नी. ठीक आहे, तर किती येतो या ठिकाणी 2 डायरेक्ट 20 ने जर केला तर 20 चा किती टाइम्स जातो 2 टाइम्स भाग जातो आणि त्याच्यामुळे त्याचा आन्सर जे आहे ती किती येतो 28. ठीक आहे, तर 28 मध्ये 2.8 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम ऑक्साईड. ठीक आहे, किती येणार 2.8 ग्रॅम्स ऑफ द कॅल्शियम ऑक्साईड विल बी प्रोड्यूस. तर हे जे प्रॉब्लेम्स आहे या प्रॉब्लेम मध्ये बघा की how much the calcium oxide will be produced by the decomposition of the 5 grams of the calcium carbonate. म्हणजे 5 ग्रॅम्स कॅल्शियम कार्बोनेटला डिकम्पोजिशन केल्यानंतर किती ग्रॅम्स मध्ये आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड प्रोड्यूस होते हे क्वेश्चन्स विचारलेला आहे. तर सुरुवातीची जी रिएक्शन्स आहे आपल्याला बॅलन्स द केमिकल इक्वेशन इन द कॅल्शियम कार्बोनेट टू डिकम्पोज टू गिव्ह द प्रोडक्ट इज द कॅल्शियम ऑक्साईड प्लस carbon dioxide and then next is the 100 parts of the calcium carbonate decomposes to give the product is the calcium oxide in the 56 part or 56 grams of the calcium oxide will be produced and then the 5 grams of the calcium carbonate is the decomposition is equal to and then the 56 or 5 divided by the 100 multiplied by 56 and then calculate this equation and then next is the 2.8 grams of the calcium oxide will be produced. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे जे प्रॉब्लेम्स आहेत याला आपण म्हणतो स्टॅच्यूमेट्रिक प्रॉब्लेम, ज्याच्यावरती आपल्याला एक्सरसाइजमध्ये सुद्धा पुन्हा 2-3 क्वेश्चन्स दिलेले आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचे इन द बेस ऑन द स्टॅच्यूमेट्रिक प्रॉब्लेम. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आपण त्याच्यामध्ये मोलॅरिटी आणि त्याच्यानंतर मोल फ्रॅक्शन याच्यावरती आपण व्हिडिओ बघू. थँक्यू.